करून सारंगाव या संघासाठी. तर संतोषचा सलामी गोलंदाज आहे सारंगाव या संघातील. आपण मानाजी आणि फुलाजी या दोघांना ऑल दी बेस्ट करतोय. कालुराम केणे असतील आमचे, त्याचबरोबर त्यांचे खंदे समर्थक विष्णूजी साळवी, सुभाष तरे, त्याचबरोबर कालेर बंदरापती कालेर संघाचे रमेश दादा पाटील यांच्याकडे वेळ्या संघाला आणि मानाजीसाठी त्याच्याकडे ऑल दी बेस्ट आलेले आहे. पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा हलक्यात बॅट, फक्त चेंडूला थोडासा स्टेअर केलं जातं. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो, आउटफील्ड मधून चांगले शत्रक्षण सोमनाथ चेंडूला कलेक्ट करतो. एक धावेची मागणी फलंदाज बजरंगला मिळते. बजरंग आपलं वैयक्तिक खातं होतं, संघाचा श्री गणेश होतो. एक धावेने धावसंख्या होते ती बिनबाद 1. सारंगाव संघातील मानाजी आणि फुलाजी या दोन खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमधून आपण जर क्वालिफाय होता, सुपर 8 मध्ये प्रवेश करता, तर विष्णू साळवी यांच्याकडनं संडेची मेजवानी तुम्हाला जाहीर झालेली. अतिशय चांगला चेंडू, उत्तम चेंडू आपण पाहिला होता. परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. चेंडूची लाईन मिस करताना कुठेतरी पाहिलं होतं. फलंदाजाला जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. पुन्हा एकदा सूर्यकांत गोलंदाजी दुरा सांभाळतोय. संतोष संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अनुभवी असा क्रिकेटर आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. हलकासा अपील, मात्र पंच संमत नाही आहे. जोश जास्त होता, मात्र विश्वास कुठेतरी कमी होता. एक धाव मिळते फलंदाजाला, एक धाव मिळते संघाला. धावसंख्या होती ती बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मरगाव बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय संतोष. रायटामोरचा महाराष्ट्र एक रोटेट करतोय बजरंग. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय. आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण, फेक उत्तम, मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 4. सारंगाव या संघाला एक सुवर्ण संधी. या स्पर्धेत आपण सुपर 8 मध्ये जर प्रवेश करता, तर विष्णूजी साळवे क्रिकेटचे निस्कीम चाहते आपले समर्थक आहेत, यांच्याकडनं एक स्पेशल मेजवानी विशेष करून मानाजी आणि फुलाजी यांना दिली जाणार आहे. त्याचबरोबर वेळे संघाचे खंदे समर्थक आहेत आणि सुरीगावचे सुपुत्र आहेत विनोद पाटील. विनोदजी पाटील यांच्याकडनं सारंग संघाला एक ब्रेकिंग न्यूज. आपण जर या चषकावर नाव कोरता तर त्यांच्याकडनं एकविरा टूर आहे. विनोद पाटील आपले संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि चांगले आपले समर्थक आहेत. विनोद पाटील यांच्याकडनं आपल्या संघाला एकविरा टूर या ठिकाणी जाहीर झालेली आहे. मात्र त्यासाठी या चषकावर नाव कोण अत्यंत गरजेचं आहे. बिगेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श, टॉपेज घेऊन चेंडू जातोय. एसट्यांच्या मागे उत्तमरित्या गदार केला जातो. एसटी रक्षक भरत त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला फलंदाज सारंगवे संघाचा बजरंग याला मात्र मैदान सोडावं लागतं. धावसंख्या आहे ती 1-6. एक संत सुरुवात आपण पाहतोय, निगडीत सुरुवात पाहतो. ज्याप्रमाणे सुरुवात हवी तशी मात्र निश्चित झाली नाही. आता मात्र फुलाजी जातो, संगणक फुलाजी. चला वेल कमी घ्या. यानंतर 2 संघांना मी आमंत्रित करतोय. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी विपक्ष जय हनुमान पोगाव. चला दोन्ही संघाच्या संघांना आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्रथम आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्यानंतर चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पहिल्या षटकात आपण खेळ पाहिला तर अतिशय थोडीशी खराब सुरुवात आपण पाहतोय. साजेशी कामगिरी निश्चित नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 6. एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय अचूक नियंत्रित टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली संतोष पाटील द्वारा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज सांभाळतो देवीदास. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या.
या ठिकाणी मात्र थोडासा निश्चित आपण पाहिलं होतं थोडासा आकोटप्प्याचा चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न फुलाजी याचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये बॅरेशन पाहायला मिळालं नव्हतं. मात्र कुठंतरी चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श होता, पुल काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू जागेवर राहतो. एक धाव घेण्याची संधी. एक धावेनिशी संघाची धावसंख्या होती ती 7. देवीदास पुन्हा एकदा राईट मोरचा मारा, लॉंग रनअप. या ठिकाणी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. सूर्यकांत याचा चेंडू जातोय थर्डमॅन सीमारक्षकडे. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, फेक मात्र थोडीशी रॉंग इन. 2 धाबा कंप्लीट, धावसंख्या 9. 22च्या रूपाने धावा येतात. धावा कशा येत, धावा येणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो मार्गस्थ पंत. देवीदास शेवटच्या मोमेपुढे आपण पाहिलं होतं चेंडूवरची नजर. फलंदाज सूर्यकांतीच्या बॅट मधून चांगला फटका, अप्रतिम पॅक हिट केलं होतं चेंडूला. एक अतिशय चांगली फेक आपण पाहिली ती आउटफील्ड मधून. फलंदाज मात्र या ठिकाणी सूर्यकांत याला आता मैदान सोडावं लागतं. दुसरी धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न होता, प्रयत्न सफल होतोय कारण की खरोखरच आउटफील्ड मध्ये अतिशय चांगली फेक झाली होती. नेक्स्ट फलंदाज रुपेश येतोय. एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता ज्या फलंदाजामध्ये. आता मात्र एक बिंडीची जोडी मैदानामधून आपण पाहतोय सारंग संघाची, फुलाजी आणि रुपेश. मात्र येणाऱ्या फलंदाजामधून आपण अजूनही मानाजीला पाहणार आहोत. मानाजी तुझ्यासाठी एक खास शुभेच्छेचा वर्षाव आहे, खास करून विष्णू साळवी यांच्याकडनं तुला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटन जी समालोचक परिवार आहे, संघटनेचे सन्माननीय सदस्य आहेत आणि भिवंडीचा बुलंद आवाज काळूराम केने यांच्याकडनं तुला ऑल दी बेस्ट केलं जातं. अतिशय चांगला चेंडू, उत्तम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, उत्तम चेंडू, जबर चेंडू, अफलातून चेंडू. चेंडू बॅट पाडीमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. गावदेवी उळी हा संघ या ठिकाणी दाखल होतोय. संघाचा संगणक आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम प्रेमनाथजी पाटील, वेलकम प्रवीणजी पाटील, वेलकम हरिदास आणि वेलकम अरविंदजी भोईर. आणि निश्चितच एक आत्मघातकी फटका आपण पाहिला होता. चेंडूला निश्चित फोर्स करतो. चेंडू मिडॉन सीमारक्षकडे जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होतोय रुपेश. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण क्रिकेटमधून आपण नेहमी पाहत असतोय. नेक्स्ट बॅट्समन शरद जातोय. शरद याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे मधल्या फळीतील शरद. देवीदास अक्रॉस द लाईन, थोडं आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू मिडविकेटला जातोय. आउट म्हणून चांगले क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, फेक उत्तम झाली होती. मात्र एसटी रक्षकला कुठेतरी चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपण सुरक्षित पोहोचतो. या ठिकाणी फलंदाज तर 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 12. आणि बघूया येणाऱ्या उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय. आणि याच दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले गावदेवी ओवळी या संघाचे एक धुरंधर खेळाडू अरविंदजी भोईर यांचं भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मान्य कार्याध्यक्ष आहेत आणि गावदेवी ओवळी या संघाचे सर्वात विस्फोटक असे फलंदाज आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत.
निश्चितच सारंगवा संघ या स्पर्धेतला विजेता संघ ठरतोय. या चषकावर आपलं नाव करतो विनोद पाटील आपले कंदे समर्थक आहेत. यांच्याकडनं एक स्पेशल एकविरा टूर तुम्हासाठी जाहीर झालेली आहे. त्याचबरोबर मानाजी आणि फुलाजी यांच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आमचे परम मित्र तालुकाकडचा उत्तम आवाज आहे व्हॉइस ऑफ मानकोली काळुराम केने, त्याचबरोबर विष्णूजी साळवी यांच्याकडनं जर आपण सुपर 8 मध्ये प्रवेश करता तर त्यांच्याकडनं येत्या रविवारी आपली एक मेजवानीची उत्तम सेवा केली जाणार आहे. वेलकम घरात श्याम घरात यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चित जेव्हा जेव्हा सुजाता स्पोर्ट्स या स्पर्धांचं आपण आयोजन पाहतो तेव्हा त्या स्पर्धेसाठी श्यामजी घरात यांचे सुपुत्र अतिशय चांगली कामगिरी करत असतात. अतिशय चांगला चेंडू चेंज ऑफ पेस परिवर्तन, निश्चित कुठं चेंडूची गती कमी केली परिपूर्ण बीट झाला तर फलंदाज शरात. चेंज ऑफ पेस परिवर्तन फार महत्वाचं असतं. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं चेंडूवरची नजर आली त्या बॅट फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण एकदम मिळते फलंदाजाला. एकदम आणि संघाची धावसंख्या होते ती 15. गोट्या या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल पासून थोडासा दूर. निश्चितच चेंडूला थोडंसं फोर्स केलं होतं. स्लो हँडलचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला फोर्स केलं होतं. चेंडू वाईड डिश लॉंग ऑन सेमरला थोडासा ट्रॅव्हल झाला होता. मग झेल पासून थोडासा कुठं क्षेत्ररक्षक दूर होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. आउटफील्ड मधून 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 17. तिसरं षटक प्रगती पथावरील धावसंख्या ती 17. चेंडूवर बिगेट घेण्याचा प्रयत्न फुलाजी याचा. पंच 22चा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या वाढते ती 18. शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा. अतिशय चांगला चेंडू आणि निश्चितच चालू सामन्याचे मित्र आपण जर अपडेट पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज एकमेकाच्या पावलावर पाऊल ठेवतोय. पहिल्या षटकात आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धाव्या. त्यानंतर गोलंदाज देवीदास याच्या गोलंदाजी फक्त 6 धावा आणि तेच अनुकरण करतोय. गोट्या फक्त 6 धावा अर्जित करतोय. वा काय गोलंदाजी आहे. तिन्ही गोलंदाज आपण अपडेट पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा अर्जित प्रत्येक गोलंदाजाकडून गेलेले आहेत. तर एकंदरीत धावसंख्या होती ती 18. आता शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आणि बघूया शेवटचा अंतिम गोलंदाज किती धावा देतोय. अलग अंदाज में देखते यहाँ पर मोंजू मडवी को चला. जय हनुमान पोगाव. जय हनुमान पोगाव विपक्ष गावदेवी ओवळी या 2 संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघाने प्रथम आपली लिगली नोंदणी करायची आहे आणि लगेच आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र नॉन स्ट्राईक साठी मानाजी याला आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करतो. शरद नंदू गोलंदाज आहे. टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. आउट ऑफ स्टंपचा मारा. अतिशय खराब चेंडू. दिशांच्या चेंडू स्क्वेअर मारा आहे. पंचांकडे वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या वाढते ती 19.
हलक्यात बॅटनं फक्त चेंडूला थोडंसं दिशा दिली जाते. चेंडू मिडॉन सीमार्षाकडे तो आउटफील्ड मध्ये संतोष चांगले शतरक्षण करतोय. एकदा मिळते संघाला. धावसंख्या होती ती 20. धावसंख्या धावसंख्या होती ती 20. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. मागच्या सामन्यामधून ज्यानं खरोखर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. एक सारंगी संघाचा एक मानाचा बिंदू आहे, मानाचा खेळाडू आहे मानाजी. मानाजी आणि शरद ही जोडी, मिनीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. अंतिम षटक प्रगती पथावर एक नंदू राटम राऊंडचा मारा करतोय. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. अकोटप्पाचा चेंडू फलंदाज शापोळी चेंडूला सुंदरसा पुल करतोय आणि स्लॉक 6. चेंडू जातोय, विसारतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 26. वेलकम जय हनुमान पोगाव या संघाचे सर्वे सर्वा आणि भिवंडीतील एक नामांकित असा क्रिकेटर महेशजी वारी यांच्यासाठी शुभागमन होते. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत महेशजी. जय हनुमान पोगाव या संघाचे एक नामांकित खेळाडू, अष्टपैलू असे खेळाडू आहेत महेश वारे. फलंदाज स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. बीट होते फलंदाज, बीट होतो यष्टीरक्षक, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे 26. चला पुढील दोन्ही संघटक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओळी विपक्ष पोगाव. अरविंदजी भोईर आपला संघटक आपण पाठवून द्यायचं आहे. मला वाटतं अरविंद हेच स्वतः संघटक आहेत. अरविंदजी आपण लगेच यायचं आहे. पंचांचा वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या वाढते ती 27. चेंडूवर मोठा फटका. डाऊन द ग्राउंड शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. ज्याच्या बॅट मधून आवश्यकता ज्या फटक्यांची तोच फटका. एक अचूक टायमिंग आणि अचूक ताकद. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. हडलक आज कारिवली संघ मात्र या स्पर्धेतनं बाद होतो. हडलक निलमजी नाईक. धावसंख्या होती ती 33 ना 33. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. लाईन पासून थोडासा फलंदाज विभक्त आपण पाहिला. गेंद के लाइन को रीड नहीं कर पाई यहाँ पर बॅट्समन मानाजी. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क. पुन्हा एकदा गोलंदाज नंदू. चेंडूला सुंदर सावंडरे. अतिशय उत्कृष्ट फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव घेण्यासाठी जो आत्मघातकी प्रयत्न त्याकडे शरद मात्र बाद होतोय. तर 2 धावा कंप्लीट झाली आहेत. 2 धावांनी सांगितलं धावसंख्या होती ती 35 आणि विजयाचं लक्ष आहे 36 धावांचं. प्रतिशतकाचा आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी आहे. आणि बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय. हे 36 धावा करून पिंपळगड संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतो की काय, की ह्या उलट
अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी करून विजय संपादित करून सारंगाव संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतो काय बघायचंय. तर चला तत्पूर्वी आपण नाणेफेक करतो दोन संघामधून. ओवळी विपक्ष पोगाव. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच यायचंय. अरविंदजी चला. तालुका क्रिकेटमध्ये तडाखे बंद फलंदाज अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक नामांकित खेळाडू गणेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जाते. बलवंत असं म्हणणं आहे. आणि एक्झिट अगेन्स्ट स्पर्धा तुफान पिंपलास. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमानायचं आहे. अरविंदजी आपण नाणेफेक जिंकली. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करता तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर निश्चितच पोगाव या संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे. मात्र ह्या सामन्यामधून ह्या संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? निश्चित पोगाव हा संघ मी चाचणीमध्ये बघितला होता शेळूमाता ओवळ संघाबरोबर खेळताना. खरोखर त्यांनी चांगला खेळ म्हणजे एवढा चांगला खेळ केला होता का भरपूर चांगला आणि मजबूत संघ आहे. त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची बिग इव्हेंट आपण पाहतोय स्वर्गीय बलवंत पाटील स्मृतिचषक मोठी स्पर्धा आहे. अतिशय चांगलं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मात्र आपला संघ कुठं थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहतोय. मात्र या चालू सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी संघाकडनं अपेक्षित आहे. निश्चित चांगली कामगिरी आपला संघ करणार. आणि प्रथम मी बोलू इच्छितो की बलवंतदादांच्या नावाने जी स्पर्धा तुफान पिंपलास या संघाने आयोजित केले होते खरोखर त्यांचे मी धन्यवाद देतोय. कारण एवढं सुसज्ज असं मैदान त्यांनी बनवले आणि मी माझ्या वतीने आणि माझ्या संघाच्या वतीने खरोखर बलवंतदादांना श्रद्धांजली वाढतोय. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. त्यानंतर महेश आपण नाणेफेक हरलात, जिंकले असतील, निर्णय काय असतात? फिल्डिंग येत असते आमची. आता कुठंतरी अगेन्स्ट मात्र आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं, फलंदाजी करायची आहे. आणि निश्चितच तालुका क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर ओवळी संघ अतिशय चांगला आहे, बॅटिंग लाईन संघाकडे चांगली आहे. या संघाला किती धावांचा आव ठेवणार? कमीत कमीत 45च्या प्लस जायचा प्रयत्न करू. आणि निश्चित या धावा सेफ असतील. मात्र या धावा करण्यासाठी फलंदाज आपल्याकडे कोण असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? निलेश आहे, बालाराम आहे, हनुमान आहे, सुद्धा मी आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय तुफान पिंपलाच्या संघाच्या माध्यमातून श्री बलवंतदादा पाटील यांना एक जी भावपूर्ण छोटीशी श्रद्धांजली त्यांचं स्पर्धेचं त्यांच्या माध्यमातून आयोजन केलं, चषकाचं आयोजन केलं. आपल्याला काय वाटतं? नाही, श्रद्धांजली देणं जरुरी आहे. कारण काय हे आपल्यातून निघून गेल्यात आणि खूप स्वभावाने चांगले होते बलवंतदादा. कारण काय कुठेही भेटलो तर भेटीगाठी एकदम प्रेमाने आवाज देत होते ते प्रत्येक संघाला. धन्यवाद. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. मित्रांनो नाणेफेक झालेली आहे. टॉस बॉक्समधून ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. ओवळी संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी जय हनुमान पोगाव्या संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन दादा. चालू असलेला सामना आपण पाहतोय. जय हनुमान सारंगाव वर्सेस गावदेवी पिंपलगर. प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर 35 धावा जमून 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गावदेवी पिंपलगर संघासमोर. तर हे छोटंसं माफक आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील येणारा काल सांगूनच जाईल. पण गोलंदाजी खूप छान पाहायला मिळाली. प्रथम गोलंदाजी हाताळली संतोष यांनी 6 धावा खर्च करून 1 गडी बाद केलं. त्यानंतर देवीदास यांनी आपण पाहिलं तर 6 धावा
खर्च करून 1 गडी बाद केलं आणि गोट्यानं सुद्धा अप्रतिम षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर थोडासा नंदू मागडा ठरला, 17 धावा खर्च केल्याने एकंदरीत 36 धावांचं आव्हान ठेवलं. इथं मात्र आपण जर पाहिलं तर प्रथम गोलंदाज येतोय नामदेव. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पाहतोय आपण. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करतोय संतोष. पहिल्या पारीमध्ये फलंदाजी थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली. मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली नाही. स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर बजरंग यांनी फक्त 5 धावा केल्या होत्या. त्यानंतर सूर्यकांत यांनी फक्त 1 धाव आणि फुलाजी यांनी 5 धावा. यावेळेस पुढे सरसवर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये होता असा येत नाही चेंडू आपण पाहू शकता खेळपट्टी लगतच थांबतोय. दरम्यान 1 धावेचा अवसर होता, तो 1 धाव कंप्लीट केली जाते. त्यानंतर आपण पाहिलं रुपेश यांनी काही खास केले नाहीये. 2 चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव बनवता आली नाहीये. त्यानंतर आपण जर बघितलं मानाजी यांनी 2 षटकार ठोकले होते. यावेळेस अप्रतिम फटका, देखना फटका, चेंडूवर धरला जोर, चेंडू जात सीमा की ओर, चौकार. निश्चितच खूपच चांगला फटका आपण पाहिला. क्रिकेटिंग शॉट पाहिलं, गॅप मध्ये चेंडू ढकलून देतो. एकतर पॉवर प्लेचं ओव्हर होतं आणि त्याच्यामधून हा गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. आपल्या संघासाठी नेहमीच चांगलंच करत असतात, 100 देण्याचा प्रयत्न असता. आपण पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली केली, तर फलंदाजी ही चांगली पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. यावेळेस सुद्धा कट केलेला आहे चेंडूला. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. 1 धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. मापक आव्हान आहे 36 धावांचं. 9च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. एक चौकार लागलेला आहे, तर त्या अनुषंगाने स्ट्राईक रोटेट करणं योग्य राहील. त्या अनुषंगाने आपण पाहिलं 1 धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या पाहू शकता धावफलकावरती 7 धावा ऑन द बोर्ड. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. फटका अजून एक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जात सीमारेषा पार, नजाकत पाहायला मिळाली फटक्यामध्ये. चौकार येतो यावेळेस. या चौकाराच्या सहाय्याने मात्र आपण पाहू शकता धाव संख्या वाढून होते 11 धावा. ज्या धावांची गरज आहे त्या धावा मात्र येत आहेत, सहजरित्या येत आहेत. चांगल्या चेंडूचा सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडूचा चांगला समाचारही घेतला जातोय. गॅप मध्ये ढकलून काढण्यासाठी यशस्वी ठरतायत फलंदाज संतोष पाटील आणि संतोष जोशी. दोघांचे नाव सेम आहेत, परंतु कर्मामध्ये सर्व काही डिफेंड असतं. दोघांचे कर्म आपल्याला चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतात, कारण दोघांनीही 1-1 चौकार लगावलेला आहे. यावेळेस पुढे सरसावून मारलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाच्या खाली चुकी पाहायला मिळते. जेल सुटला जातो, जीवनदान मिळतंय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहतोय 13. मित्र, झेल सोडणं खूप मागात पडतं. एकतर जीवनदान मिळतंय, त्याचप्रमाणे 2 धावाही एक्स्ट्रा खर्च केल्या जातात. छोटंसं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एक आपण पाहिलं की फटकेबाजी चांगली होत आहे, परंतु क्षेत्ररक्षण इथं मात्र कुठेतरी गफलत पाहायला मिळते. कारण आपण जर विचार केला तर सारंगाव संघाने आपण पहिल्या सामन्यामध्ये विचार केला जयदुर्गा टेमघरपाडा भला मोठ्या संघास परास्त केलं होतं. नाही, इथं मात्र आपण जर पाहिलं पुन्हा एकदा गोलंदाज फुलाजी मात्र टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये हवी तशी. तर पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस चेंडूला टर्न केला, खाली रिझन मध्ये ढकलून दिलं, पाण्यासारखं राहील. 1 धाव कंप्लीट केली. अतिशय वेगाने जोमाने दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत आहे. 2 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होत आहेत. 15 धावा लागत आहेत बोर्डवरती. 36 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकून झालेला आहे. या अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 21 धावांची गरज आणि खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. जोखीम घेत नाहीये. जसा चेंडू येईल तसा समाचार घेण्याचा प्रयत्न होत आहे.
एकंदरीत शांत डोक्याने खेळ आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की पाण्याला चाळणीमध्ये साठवू शकत नाहीये, परंतु त्याचं बरफ जर केलं, शीतल जर केलं तर तो चाळणीमध्ये साठवू शकतो. तेच काम फलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील आणि संतोष जोशी यांच्या माध्यमातून. एक चांगला बॅटाला पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली, कॉलिंग ही चांगली पाहायला मिळते. तालमेल अतिशय उत्तम. यावेळेस पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं की गोलंदाज हुशारी दाखवतोय, चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळतोय. मन बनवला होता चेंडूला लेग साईडला टर्न करण्याचा आणि त्या अनुषंगाने ती शारीरिक भाषा ओळखून गोलंदाजाने ऑफसाईडवर चेंडू ठेवला. परिणामस्वरूप आपण पाहिलं निर्धाव राहतोय चेंडू. यावेळेस गोलंदाज सरसावतोय. इथे मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय कावर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा दबाव टाकला जातो आणि या दबावात मात्र अयशस्वी ठरतोय फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज. छत्तीस धावा जमवायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिले की या दोन फलंदाजांमध्ये अर्थात संतोष पाटील आणि संतोष जोशीमध्ये 16 धावांची पार्टनरशिप झालेली, ती ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरतोय फुलाजी. इथं मात्र येतोय एक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज गुणेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फटकेबाजी केली. आता इथं पाहायचं आहे माफक आव्हान आहे. बऱ्यापैकी धावा धावफलकावरती जमाही झालेल्या आहेत. उर्वरित धावा कशा प्रकारे जमा करेल हे पाहण्यासारखं राहील. अजूनही 20 धावांची गरज आहे विजयासाठी. इथं मात्र ओहो वड शॉट, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. बिग बिग लॉंग वे षटकार. निश्चितच आपण पाहिलं संतोष पाटील मात्र थांबत नाहीये. जसा चेंडू येईल तसं त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न होत आहे. कमजोर चेंडू ओळखून त्याच्यावरती उत्तम प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा पाहूया. स्लो डिलिव्हरी. चेंडूला आपण पाहिलं खाली रिजन मध्ये ढकलून दिलेलं पाहतोय. स्क्वेअर कंपरच्या रिजन मध्ये एकच धाव, एकापेक्षा काही नाहीये. ही रणनीती आपण सुरुवातीपासून पाहिली. पहिलेही त्यांनी चौकार ज्यावेळेस लावला त्यावेळेस आपण पाहिलं की स्ट्राईक रोटेट केलं आणि इथे आपण तेच बघतोय की षटकार लागल्यानंतर स्ट्राईक रोटेट करतं. एक मोठा खेळाडूची एक निशाणी असते संयमी खेळी करण्याची. तर आपण कित्येक खेळाडू पाहतोय एखादा चौकार किंवा षटकार लागला की त्यावर दुसरा चौकार किंवा षटकार कसा लागेल याच्याकडे लक्ष असतं. आणि हे कार्य ज्यावेळेस करायचं असतं की आपण ज्यावेळेस पहिली इनिंग खेळतो त्यावेळेस जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात, त्यावेळेस असे फटकेबाजी करू शकतो. परंतु इथं आपण जर पाहिलं तर आपल्याला टार्गेट सेट आहे 36 धावांचं. धावाही बऱ्यापैकी आलेल्या आहेत, तर कुठल्या प्रकारची जोखीम न घेता संयमी खेळ करणं गरजेचं आहे. फुलाजी टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटवरती चेंडू आहे, ऑन साईडला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीये. या 2 धावेन धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 25 धावा ऑन द बोर्ड. 36 धावांचं लक्ष आणि त्यामध्ये आपण पाहिल्या तर 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 25 धावा जमा करतात. उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण मात्र इथनं सोपं करून ठेवलेलं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा. 9च्या सरासरीने जायचं होतं, म्हणजेच प्लस करत गेलं. तो बोनस मात्र आता इथं येणाऱ्या फलंदाजांना त्याचा फायदा होणार, कारण उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर व्यासपीठावर आगमन होते सन्मान्य घनश्यामजी भोईर साहेबांचं. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रेम दिल्याने मित्र प्रेम मिळतं नाही. प्रेमाखातर आपण पाहू शकता मान्यवरांची रेलचल या इव्हेंटला सुरुवात झाल्यापासून आपण पाहतोय, कारण अतिशय प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषकचं आयोजन आहे आणि ज्याच्या नावाने जी स्पर्धा केली जाते ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे व्यक्ती होते. आणि खरोखरच प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि ते प्रेम मात्र इथं सादरीकरण होतंय. उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांची गरज.
निश्चितच संघनायकाला विचार पडला असेल की कोणत्या गोलंदाजाला हे षटक हाताला द्यावं, कारण तिसरं षटक चेस करताना खूप महत्त्वाचं असतं, कारण इथनं जेवढ्या तुम्ही धावा कमी खर्च कराल तेवढ्या येणाऱ्या गोलंदाजासाठी फायदेशीर असतील. तर चांगल्या कोट्याचा गोलंदाज इथं यूज करण्यात येतोय आणि तेच विचार विनिमय करून इथं मात्र आपण पाहू शकता बजरंग याच्या हातामध्ये गोलंदाजी दिलेली आहे. तर बजरंग या विश्वासाला किती पात्र ठरतोय हे पाहण्यासारखं राहील, कारण इथनं कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं आहे आणि ही विश्वासाची धुरा खांद्यावरती बजरंग घेऊन सरसावताय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूसाठी यावेळेस प्रहार केला जातोय, ऑनसाइडला चेंडूला ढकलला जातोय, एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय, उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव अर्जित केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या आपण बघू शकता 26. एक षटकार एक चौकार आतापर्यंत संतोष पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार संतोष जोशी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु ते तंबूच्या आसऱ्याला गेलेले. गुणेश मात्र येतोय यावेळेस स्ट्राईकवरती, 2 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26. गोलंदाज बजरंग पुन्हा एकदा टर्न होते. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. समीकरण सोपं आहे, परंतु इथे एक जादूभरी गोलंदाजी करावी लागेल, करामत करावी लागेल. प्रत्येक चेंडू मागे अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली, पडल्यानंतर थोडीशी बाहेर सुद्धा खेचली गेली. आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस एखादा स्फोटक फलंदाज खेळपट्टीवरती असतो त्यावेळेस अशा फलंदाजाला तुम्ही जर स्लो डिलिव्हरी हाताळता तर निश्चितच त्याचा फायदा होतोय. परंतु आपण जर पाहिले 40+ क्रिकेट आहे, हे क्रिकेट खूप फास्टेड आपल्याला पाहायला मिळायला लागले या काहीशा कालामध्ये. सुरुवातीच्या कालामध्ये आपण जर पाहिलं तर वेगळं होतं, परंतु आता मात्र प्रत्येक खेळाडू आपली सिद्धता सिद्ध करताना दिसतंय. यावेळेस पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी होती, चेंडूची आतील गाडा घेऊन जातोय लेग साईडच्या रिजनमध्ये. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय बजरंगच्या माध्यमातून. ॲक्च्युली मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही आहे, त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानतायत. बजरंग थोडीशी फिल्डिंगची प्लेसमेंट चेंज करताना पाहतोय आपण, कारण ज्या पद्धतीने चेंडू टाकावा लागतो त्या पद्धतीने फील्ड ही सजवावी लागते. ह्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं अप्रतिम चेंडू, योग्य तो मारा, अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळाला. इथेही आपण पाहिलं निर्धाव जातो चेंडू. 4 चेंडूंचा खेळ संपन्न केला या षटकातील, फक्त 2 धावा खर्च केल्या. एकंदरीत ज्या संघनायकाने आपण पाहिलं की विश्वास जो बजरंग यांच्या खांद्यावरती टाकला होता आतापर्यंत पात्र ठरलेला, उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळ होतोय पाहण्यासारखं राहील. ओहो, अप्रतिम अप्रतिम मारा पाहायला मिळतोय आपल्याला. इथेही निर्धाव चेंडू. ज्या संतोष पाटीलने खरोखरच गोलंदाजांना थोडंसं डिस्टर्ब केलं, परंतु बजरंग याने त्याच संतोषला मात्र डिस्टर्ब केलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. या चेंडूवरती सर्व काय निर्भर. पाहूया काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. यावेळी जागा बनवली होती, परंतु आपण पाहिलं अप्रतिम चेंडू होता. बीट झाला फलंदाज आणि बीट होते यष्टिरक्षक दरम्यान. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं पाहू शकता आपण तालमेल बिघडताना दिसतंय क्षेत्ररक्षकांमध्ये आणि एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळालं. थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि चुकीला माफी नाही. 2 धावा अकाउंटमध्ये जमा होतात. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. निश्चित दादा आपण जर विचार केला असता 1 धाव जरी खर्च झाली असती तरी 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज राहिली असती. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. जर आणि तरला मुळीच जागा नाही या क्रिकेटमध्ये. फक्त आपण अंदाज बांधू शकतो, अनुमान लावू शकतो, परफेक्शन लावू शकत नाहीये. 6 चेंडू 7 धावांची गरज. चांगली फलंदाजी केली होती, मात्र या शेवटच्या काही चेंडूंमध्ये स्ट्रगल करावा लागलं संतोष पाटील या बजरंग यांच्या गोलंदाजीमध्ये. आपण जर विचार केला तर चांगली फलंदाजी केली. एक षटकार एक चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुणेश मात्र अजून खेळपट्टीवरती तैनात आहे. जोपर्यंत गुणेश आहे तोपर्यंत मॅच मध्ये रंगत आणि त्यांच्या अशा पल्लवीत राहतील. एकंदरीत जर विचार केला दोन्ही फलंदाज जमेचे आहेत.
एका बाजूला जर विचार केला संतोष पाटील यांची नजर सुद्धा जमलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला स्फोटक फलंदाज आपण पाहतोय गुणेश. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जवळजवळ वोल्ट इक्वेशन लेवल मध्ये आहे. परंतु सुरुवातीच्या 2-3 चेंडूंमध्ये दादा जर आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली तर काहीतरी चित्र वेगळे होईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निश्चितच एक मान सन्मानाची स्पर्धा पाहतोय आपण. स्मृतीला अभिवादन देण्याची स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 अतिशय चांगलं आयोजन आहे आणि या आयोजनाला आपण साथ द्याल तेवढ्या अधिक चांगल्या पद्धतीचं इथेच्या प्रदर्शन होईल. तर प्रत्येक खेळाडू कक्षामध्येच थांबावं ही विनंती आहे. तुफान क्रिकेट क्लब पिंपलास 40+ आयोजित आपण मित्र पाहतात स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 आजचा 3रा दिवस आहे. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहतोय. त्याच पद्धतीने आजच्या ह्या 3 दिवसामध्ये खूप चांगला खेळी प्रेक्षकांच्या भेटीला आलं तर इथं पाहण्यासारखं राहील. मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. ऑन द स्ट्राईक गुणेश आणि गोलंदाज आपण पाहू शकता मानाजी. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि जेल सुटलं जात आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. पकडो कॅच जितो मॅच हे सूत्र आहे, समीकरण आहे. या सूत्राला धरून जर तुम्ही चालाल तर निश्चित विजय तुमच्या जवळपास भटकेल. परंतु इथं सूत्र काय पाळलं जात नाहीये. त्या अनुषंगाने आपला विजय मात्र निसटता होत चाललेला आहे. कारण उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 4 धावांची गरज आहे. तर पाहूया या 4 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील. प्रत्येक सामना रोमहर्षक पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत सामना जातोय. निश्चितच ह्या प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तीबद्दल लावलेला हा चषक स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020. गोलंदाज टर्न होत आहे. ओहो मस्त टोलवून काढलेला चेंडू पाहतोय. दिशा दिलेली आहे. नाही तर मात्र मिसफील्ड पाहायला मिळते अशा स्टेजला. इथं मात्र पाहूया आणि अजून एक चुकी पाहायला मिळते. इथे 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा आगाज होतं का पाण्यासारखं राहील. आणि यस इथे आपण पाहू शकता हे 4 धावा कंप्लीट होतात. याच बरोबर विजय संपादन करतोय गावदेव पिंपलघर संघ. अप्रतिम खेळी आजच्या दिवसाची आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चितच गुणेश आपण चेंडूची फेक करायची. गुणेश पंचांकडे आपण चेंडू सुपूर्द करायचा आहे. पंच आपण चेंडू कलेक्ट करायचा आहे. तर निश्चितच चालू सामना आपण 2 संघांमधून पाहिला. सिकासिम सारंगवेद संघाला विजयाचा शिल्पकार आपण पाहिला संतोष. विजयाचा शिल्पकार संतोष आपण स्टेजवर यायचा आहे. एक उत्कृष्ट कामगिरी चालू सामन्यामधून आपण पाहिली. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजी एक अष्टपैलू अशी केली. 1 मॅन आर्मीची भूमिका आपण पाहिली. संतोष पाटील याची तोच ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा विजेता. आणि मान्यवर कक्षामध्ये माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपळास त्याचबरोबर